मॅम ही वॅगनर आहे पेट्रोल प्लस सीएनजी, जे आपण प्राइस सांगतो 280, त्याच्यामध्ये निगोशिएबल करून देऊ। स्कॉर्पिओ आहे आपल्याकडे मॅडम। स्कॉर्पिओ M2 इंजिन मध्ये आहे की M2 आहे। 2.5-3 लाखापर्यंत लोन होईल की ते डाऊन पेमेंट करते। 2,10,000 सांगतोय, थोडंफार करून देऊ कमी। पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये ही अल्टो भेटते। ह्याची आपण 81 सांगतो, थोडंफार कमी करून देऊ। 2020 ची आहे, 64,000 चाललेली गाडी। फर्स्ट ओनर मध्ये सनरूफ मध्ये होंडा सिटी भेटणार आहे। नमस्कार YouTube फॅमिली, तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओ मध्ये। मित्रांनो, आज मी आलेले आहे ओम मोटर्स मध्ये आणि तुम्हाला ओम मोटर्स मध्ये आज मी धमाकेदार गाड्या देणार आहे। एकदम कमी बजेट मध्ये गाड्या असणार आहेत। इथे वॅगनर आहेत, अल्टो आहेत, परत तुम्हाला इथे एक स्कॉर्पिओ सुद्धा भेटणार आहे। परत तुम्हाला अजून एक गाडी देणार आहे मी तुम्हाला, होंडा सिटी पण असणार आहे। होंडा सिटी पण तुमच्या बजेट मध्ये तुम्हाला भेटणार आहे। तर अशा तुम्हाला गाड्या घ्यायच्या तर यायचंय ओम मोटर्स मध्ये। तुम्हाला मी इथला ऍड्रेस, लोकेशन सगळं डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहोत। तर याच्या अगोदर आपण भेटू आता इथल्या नीलम मॅडमना आणि सर्व गाड्यांची डिटेल्स आणि काय काय प्राइसिंग असणार आहे हे जाणून घेऊ। नीलम मॅडम नमस्कार। नमस्कार, कशा आहात तुम्ही? मी मस्त आहे, तुम्ही कशा आहात? मी पण एकदम मस्त। आणि मॅडम, आपला सेकंड टाइम आपला व्हिडिओ शूट होत आहे, तर आपला पहिला व्हिडिओचा रिस्पॉन्स कसा होता तुम्हाला? भरपूर रिस्पॉन्स भेटला, कस्टमर इन्क्वायरी भरपूर होत्या। बरं वाटलं की नाही का, तुमच्यामुळे आम्हाला जास्त कस्टमर भेटले। ओके, आता ह्याच्या पुढे पण जास्त कस्टमर भेटतील ही अपेक्षा आहे। आणि स्टॉक कसा आहे आपला? तो जो व्हिडिओ आपण पहिल्यांदा दाखवला होता तो स्टॉक क्लिअर झाला का? हो हो, जो आपला लो बजेटचा होता ना स्टॉक, तो संपलेला आहे। चालेल, तर आता ह्या स्टॉक मध्ये कोणकोणते गाडी असणार? आता ह्या स्टॉक मध्ये आपल्याकडे अल्टो आहेत, 4 अल्टो आहेत, स्विफ्ट आहे, स्विफ्ट डिझायर आहे, ओके, i10 2 आहेत, i20 1 आहे, वॅगनर 3 आहेत आपल्याकडं, परत एस्टार आहे, ओके, आणि स्कॉर्पिओ पण आहे, आणि एक मेन म्हणजे होंडा सिटी आहे। मग आता ऍड्रेस एकदा सांगून द्या आपल्या। नमस्कार मित्रांनो, मी ओम मोटर्स मधून बोलतेय। आपला ऍड्रेस आहे स्वराज गार्डन जवळ, पिंपळे सौदागर। ऍड्रेस नाही समजला तर स्क्रीनवरती नंबर आहे, ह्या नंबरला कॉल करा। मॅडम तुम्हाला रिस्पॉन्स देतील, ऍड्रेस सेंड करतील आणि तुम्हाला अजून गाड्यांच्या डील समजावून सांगतील। आणि तुम्ही या ऑन टेबल, तुम्हाला अजून प्राइसिंग कमी करून दिली जाईल, काही प्रॉब्लेम येणार नाही। तर आपण आता गाड्यांच्या डिटेल जाणून घेणार आहोत। कंटिन्यू चॅनलवर बनून राहा मित्रांनो। आता पहिली जी गाडी असणार आहे मॅडम, आपल्याला एकदम लो बजेट मध्ये पाहिजे। लो बजेट मध्ये का? मारुती सुझुकीची एस्टार आहे, 2009 ची गाडी आहे, फर्स्ट ओनर आहे, आणि प्लस म्हणजे ZX आहे, टॉप मॉडेल आहे। ह्याची पण रिपासिंग आपण करून देऊ, कारण ह्याचे ऑलरेडी 15-16 वर्ष झालेले आहेत गाडीला। ओके, मग आपण ही गाडी आपण 1.5 लाखात सांगतोय, रिपासिंग वगैरे करून देऊ आपण। किती राहणार आहे रिपासिंग करून देणार? कितीला देणार? 140 पर्यंत देऊ। 140 पर्यंत कॅश टू कॅश। टायरची कंडिशन कशी असणार आहे मॅडम? टायर बघितले तर मॅम एक 60% आहेत टायर। चालेल, इंटेरियर वगैरे आहे ओके, पॉवर स्टेअरिंग, पॉवर विंडो आहे, सीट कव्हर व्यवस्थित आहेत, काही प्रॉब्लेम नाही आहे। गाड्या घेतल्यानंतर तुम्ही कस्टमरच्या नावावरती किती दिवसात गाड्या करून देतात? 15 ते कसं आरटीओ चे काम असतं, त्याच्यामुळे 15 ते 20 दिवस आपण सांगतो कस्टमरला। ओके मॅडम, पुढची ब्लॅक आपली i20 ही 2010 ची आहे, i20 मॅग्ना आहे। ओके, सेकंड ओनर आहे, पेट्रोल आहे। ही आपण 2,10,000 द्यायचंय, थोडंफार त्याच्यामध्ये मानसमान करून देऊ। ही पण कॅश टू कॅश डील करावं लागेल? हो, कारण 2010 च्या गाडीवर लोन होत नाही। ओके, काय इयर पासून तुम्ही लोन करता? कोणत्या इयर? 2012 पासून पुढे। ओके, 2012च्या पुढचे जे असेल त्याच्यावरती लोन प्रोव्हाइड करून देतात। चालेल, लोन फॅसिलिटी पण तुम्हाला ऑल महाराष्ट्र मध्ये करून दिली जाईल? हो, ऑल महाराष्ट्र। चालेल, लोन फॅसिलिटी पण तुम्हाला करून दिली जाईल। आपल्याकडे अजून एक i10 आहे, तर काय देतं ह्याची डील मग? मॅम ही 2011 ची सेकंड ओनर आहे, स्पोर्ट मध्ये आहे, प्युअर पेट्रोल आहे। ओके, ह्याची आपण 2 लाख सांगतो, कस्टमर साठी थोडंफार मानसमान करून देऊ। ओके, आणि ह्याचे डॉक्युमेंट कसे असणार आहेत? ह्याचे डॉक्युमेंट क्लिअर आहेत, एक 2026 पर्यंत डॉक्युमेंट क्लिअर आहेत। त्याच्यानंतर पुढे आपल्याला रिपासिंग 5 वर्ष भेटून जाते ह्या गाडीसाठी। चालेल, फायनल असणार आहे ही रक्कम? थोडंफार आपण मानसमान करू कस्टमरचा, कमी करून देऊ थोडंफार। चालेल, तर ही पण तुम्हाला भेटून जाईल। इंटेरियर वगैरे बघू शकता तुम्ही,
कुशन कव्हर वगैरे व्यवस्थित आहेत, पॉवर विंडो, पॉवर स्टेअरिंग आहे. ओके, व्हिडिओ तर्फे तर तुम्हाला मी दाखवतच आहे इंटेरियर वगैरे. आणि तुम्हाला यायचं आहे शोरूमला, टेस्ट ड्राइव्ह घ्यायची आहे, गाडी बुक करायच्या अगोदर आणि मग गाड्यांची डील करायची आहे. पुढच्या अल्टो ही मॅम 2010 ची आहे अल्टो. अल्टो 800 आहे, सेकंड ओनर आहे, पेट्रोल सीएनजी मध्ये भेटून जाईल आपल्याला. ओके आणि ह्याच्यामध्ये कसं आपण आरसी ट्रान्सफर करून देऊ कस्टमरला. ओके. आणि सेकंड ओनर मध्ये आणि इंटेरियर वगैरे कसं आहे गाडीचं? इंटेरियर वगैरे ओके, गाडीचं पॉवर स्टेअरिंग, पॉवर विंडो आहे. ओके. टायर वगैरे गाडी? टायर कंडिशन आहे एक 50% आहे. 50% टायर. आणि ऑल डॉक्युमेंट क्लिअर असणार? ऑल डॉक्युमेंट क्लिअर आहे. ऍक्च्युली या गाडीचं तर 2010 ची गाडी आहे, 15 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. मग ह्या गाडीला आपल्याला रिपासिंग करायला लागेल. ओके. रिपासिंग वगैरे जर कस्टमर करून घेत असेल तर ठीक आहे, नाहीतर आम्ही करून देऊ. त्याचे थोडेफार चार्जेस लागतील. द्यायची किंमत किती असणार आहे? आपण ही 2,10,000 सांगतोय, थोडंफार करून देऊ कमी. ऑन टेबल तुम्हाला कमी करून दिलं जाईल. MH14 मध्ये ही अल्टो भेटणार आहे. तर अजून एक अल्टो देते मित्रांनो तुम्हाला मी, व्हाईट कलर मध्ये, ही पण MH14 पासिंग मध्ये. तर ह्याची काय राहणार आहे मॅम? ही 2011 ची सेकंड ओनर आहे, पेट्रोल सीएनजी आहे, आरसी वर आहे सीएनजी लिहिलेला. ओके. आणि गाडी कंडिशन वगैरे व्यवस्थित आहे, काय असं म्हणजे प्रॉब्लेम असं काहीच येणार नाही आपल्याला या गाडीमध्ये. ओके. 2011 ची म्हटलं तर ही गाडी आपल्याला आता 14 वर्ष झालेले आहेत. 1 वर्ष आहे, त्याच्यानंतर 5 वर्ष रिपासिंग करून होईल. चालेल. पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये ही अल्टो भेटते. तर फायनल काय राहणार आहे ह्याची? आपण 81 सांगतो, थोडंफार कमी करून देऊ जाईल. अजून एक अल्टो आपल्याकडे अवेलेबल आहे, ह्याची काय रेट असणार आहे, ह्याची काय कशी डील असणार आहे हे पाहणार आहोत आपण. ही 2014 ची अल्टो, फर्स्ट ओनर आहे. एवढंच की ही पेट्रोल सीएनजी आहे, पण ऑथोराइज नाहीये. आरसी वर ह्याच्यावर नाही लिहिलेलं. आरसी वरतीच रजिस्टर नाहीये, पण हा बाहेरून बसवलेला सीएनजी आहे, आउटफिट आहे. चालेल. तर आउटफिटेड सीएनजी मध्ये तुम्हाला ही भेटणार आहे. आपण ह्याची 280 सांगतोय, निगोशिएबल करून देऊ, त्याच्यामध्ये कस्टमरचं मान सन्मान करून देऊ. ओके, चालेल. इंटेरियर वगैरे गाडीचं कसं असणार? इंटेरियर तुम्ही बघू शकता, व्यवस्थित आहे. काही तुम्हाला असं त्याच्यामध्ये काय रिअरली काय प्रॉब्लेम नाहीच आहे गाडीत. ओके. गाडीचा ओनर किती आहे? फर्स्ट ओनर गाडी आहे, लेडीजने यूज केलेली आहे, म्हणजे जास्त त्याची काय हे झालेली नाही. चालेल. ही अल्टो तुम्हाला पण भेटणार आहे. इंटेरियर वगैरे चांगलं आहे या गाडीचं. टायर वगैरे बघून घ्या, 50% आहेत गाडीचे. ते डॉक्युमेंट तुम्ही कस्टमरच्या नावावरती करतात, त्याचे काही एक्स्ट्रा चार्जेस वगैरे घेता का? नाही, आपली जी डील होतीये ना, त्याच्यामध्येच आपण कस्टमरच्या हेल्पसाठी डॉक्युमेंट त्यांच्या नावाने करून देतो. कारण कसं कस्टमरला आरटीओ ला जाणं हे शक्य होत नाही त्यांच्या रोजच्या कामांमध्ये, त्याच्यामुळे आपण हातोहात त्यांना नावाने करून देतो गाडी. चालेल. आणि तुमच्याकडे लोन फॅसिलिटी तुम्ही ऑल महाराष्ट्रामध्ये सांगितलेले आहेत, त्याच्यासाठी डॉक्युमेंट काय लागतील आपल्या? आपण कसं आहे 2012 पासून पुढे लोन करून देतो इयर प्रमाणे. त्याच्यामध्ये आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड, 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट लागेल, शॉपिंग लायसन्स, उद्योग आधार वगैरे असेल तर ठीक आहे. आणि फर्स्ट म्हणजे गाडी जर कस्टमर रेंटेड असेल तर रेंट अग्रीमेंट, जर ओन हाऊस असेल तर मग लाईट बिल वगैरे लागेल. चालेल. हे डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन यायचे आहेत लोन साठी. पुढची आपले आलेले आहेत ग्रे कलर मध्ये अल्टो, काय असणार आहे? मॅम ही 2014 ची अल्टो आहे, पेट्रोल सीएनजी कंपनी फिटेड आहे, थर्ड ओनर आहे. ह्याची आपण प्राइस 280 सांगतो, त्याच्यामध्ये मानसन्मान करून. ओके. 280 फायनल राहणार आहे? फायनल नाही, त्याच्यामध्ये कमी करून देऊ. तरी पण कसं असतं, कमी म्हटल्यानंतर आपले युवर्स काय म्हणतात, मॅडम असे किती कमी करणार आहेत? काही 1 लाख कमी करणार का? 2 लाख? कसं असतं, कस्टमर आपल्याकडे जेव्हा येतात गाडी बघतात तेव्हा त्यांच्यामध्ये थोडंफार राहतं की बाबा ह्याच्यामध्ये खरंच ही गाडी ह्या बजेटची आहे, त्याच्यामध्ये करून देऊ आपण कमी, एवढं काय. चालेल. तर बघा, ऑन टेबल तुम्हाला काही रक्कम कमी केली जाईल. या, विजिट द्या, गाडीची टेस्ट ड्राइव्ह घ्या, गाडी कंडिशन बघा आणि मग गाड्यांच्या डील करा. चालेल. तर मग आपण स्विफ्ट घेऊ मॅम. तर MH14 मध्ये ग्रे कलर मध्ये आहे. 2017 ची व्हीडी आहे, स्विफ्ट, थर्ड ओनर आहे. ओके. ह्याची आपण प्राइस 5.5 ठेवतोय, कारण डिझेल गाडीला मार्केट व्हॅल्यू भरपूर आहे. ही थर्ड ओनर आहे, त्याच्यामुळे आपण थोडंफार ह्याची प्राइस कमी करतोय. ह्याच्यावर आपण लोन फॅसिलिटी पण अवेलेबल करून देऊ. ओके. किती कराल ह्याच्यावरती लोन? ह्याच्यावर लोन साधारण मॅम 3.5 ते 4 पर्यंत लोन करून देऊ. जसं कस्टमरचं सिबिल असेल 750 प्लस तरी कस्टमरचं सिबिल आवश्यक आहे. मॉडेल 2017 आहे, व्हीडी आहे. डाऊन पेमेंट किती करावं लागेल यावर? डाऊन पेमेंट मॅम तेच कस्टमरच्या सिबिल प्रमाणे, गाडीचे व्हॅल्युएशन प्रमाणे होईल. चालेल. तुम्हाला ही भेटून जाईल. अजून एक आपल्याकडे स्विफ्ट डिझायर आहे, ती पण पाहू आपण आता.
तर मॅडम काय राहणार आहे मग ह्याची डील? ही स्विफ्ट डिझायर आहे 2020 ची आहे, LX आहे, बेस मॉडेल आहे, प्युअर पेट्रोल आहे. ओके. ह्याची ऑफर आपण 6 लाख सांगतोय, निगोशिएबल करून देऊ, त्याच्यामध्ये मान सन्मान करून देऊ. ओके. डाऊन पेमेंट किती करावं लागेल याच्यावर? ह्याला डाऊन पेमेंट मॅम 4.5 पर्यंत ह्याच्यावर लोन होईल, बाकीचं थोडंफार आपल्याला डाऊन पेमेंट करायला लागेल, जशी डील होती त्याप्रमाणे. ओके. चालली किती आहे गाडी मॅम? 75,000 चाललेली आहे गाडी. ओके. ओनर फर्स्ट गाडी. डॉक्युमेंट ऑल क्लिअर असणार आहे? ऑल क्लिअर असणार आहे. चालेल. तर ही स्विफ्ट डिझायर एक आहे, एक स्विफ्ट दिली तुम्हाला. टायर कसे असणार आहेत? टायर कंडिशन बघू शकता तुम्ही, 70% आहेत. पुढची i10? ही i10 आहे 2012 ची, सेकंड ओनर आहे, पेट्रोल प्लस CNG. ओके. ही i10 मॅग्ना मध्ये येते. ह्याचे इंटेरियर वगैरे बघू शकता, व्यवस्थित आहेत. किती किलोमीटर चाललेली गाडी? किती किलोमीटर झालं? 64,000 चाललेली गाडी. ओके. ओनर सेकंड आहे. बघून या. इंटेरियर पेट्रोल वगैरे CNG चांगलं गाडी आहे. आणि टायर वगैरे कसे असणार आहे ह्याचे? टायर बघितले तर आपण एक 50% टायर आहेत. ओके. चालेल. आणि जास्त जर खराब झाले असेल तर तुम्ही काय टाकून देणार त्या गाडीचे टायर वगैरे? ते त्या डील प्रमाणे, डील जशी होती तशी त्याच्यावर डिपेंड. चालेल. तर त्याची प्राइस आहे 2,80,000 सांगतो आपण, त्याच्यामध्ये मानसन्मान करून 280 मानसन्मान होईल. वॅगनर मग कितीला देत आहे मॅम? ही वॅगनर आहे 2011, सेकंड ओनर आहे, पेट्रोल प्लस CNG. ओके. ह्याची आपण प्राइस सांगतो 280, त्याच्यामध्ये निगोशिएबल करून देऊ. कंपनी फिटेड आहे. ओके. कंपनी फिटेड तुम्हाला पेट्रोल प्लस CNG मध्ये ही गाडी भेटणार आहे. MH12 मध्ये वॅगनर अवेलेबल आहे. आणि फुल आणि फायनल आपल्या युअर साठी काय किंमत राहणार आहे? 280 सांगतो आपण, त्याच्यामध्ये पण थोडंफार निगोशिएबल करून देऊ आपण. चालेल. कारण कसं गाडी कंडिशन आहे, असं नाही की आपल्याकडे गाडी कस्टमर घेतात आणि बाहेर जाऊन त्यांना खर्च काहीतरी असं जास्त असं काही नाही. कारण सेकंड हँड मध्ये थोडंफार आपल्याला स्वतःला पण थोडंफार खर्च करायला लागतो. चालेल. तर टेस्ट ड्राइव्ह घ्या, गाडी बघा कंडिशन मध्ये कशी आहे काय आहे, आणि मग डील करा, चेक करा गाडी. फॅसिलिटी पण आपण अवेलेबल करून देऊ, कारण 2012 ची गाडी आहे, ह्याच्यावर 2 लाख 1.5 लाखापर्यंत लोन होईल, बाकी 2 वर्षासाठी करून देऊ आपण ते लोनवर. चालेल. पेट्रोल प्लस CNG मध्ये भेटून जाईल. 2012 ची वेरना आहे, टॉप मॉडेल आहे, बटन स्टार्ट आहे. ओके. प्युअर पेट्रोल आहे, सेकंड ओनर गाडी आहे. ती आपण एक 4 लाख सांगतो, त्याच्यामध्ये निगोशिएबल करून देऊ. बटन स्टार्ट गाडी आहे. ओनर सेकंड आहे गाडी. सेकंड ओनर मध्ये वेरियंट कोणता असणार आहे? वेरियंट SX 1.6 SX आहे. ओके. टॉप मॉडेल आहे, पेट्रोल. किती आहे ही 95,000 चाललेली. ओके. 95 चाललेली तुम्हाला ही भेटेल. MH12 पासिंग मध्ये वेरना आहे. लोन ह्याच्यावर 2.5 लाखापर्यंत होईल. 2.5 लाख सिबिल वर पण डिपेंड आहे, गाडीच्या व्हॅल्युएशन वर पण डिपेंड. चालेल. 2.5 लाख लोन होईल, आणि डाऊन पेमेंट तुमचं जे काय असेल ते तुम्हाला भरावं लागेल, आणि गाडीची डील करा. तर मॅम वॅगनर आहे 2017 ची, LX आहे. ओके. फर्स्ट ओनर आहे, कंपनी फिटेड CNG. ओके. आणि देणार कितीला आपण? ह्याची आपण 4,20,000 सांगतोय, थोडंफार कमी करून देऊ. ऍव्हरेज आहे 24-25. ओके. मॉडेल कोणता आहे? CNG LX आहे 2017. चालेल. तुम्हाला पेट्रोल प्लस CNG मध्ये. आणि प्राइसिंग किती देणार मग आपल्या व्ह्यूअरला? आपण 4,20,000 सांगतोय प्राइस ह्याची. 3,90,000 ला आपण फायनल द्यायची गाडी. चालेल. 3,90,000 लोन वगैरे करून देऊ. ह्या गाडीवर साधारण 3.5 पर्यंत लोन होतं. कस्टमरचं सिबिल जर अजून चांगला असेल तर अजून जास्त लोन होईल. चालेल. ही वॅगनर पण भेटून जाईल. तर आपण परमिट वाली एक वॅगनर आहे, आपण ती पण दाखवू आपल्या व्ह्यूअर्स साठी. हो. तर काय राहते ह्याची डील मग? वॅगनर 2018 ची फर्स्ट ओनर आहे, परमिट गाडी आहे. ह्याच्यामध्ये आपण 3 महिन्याचा टॅक्स, 3 महिन्याचा इन्शुरन्स, आणि जे अगोदरचं जे परमिट आहे ते कॅन्सल करून कस्टमरला देणार आहे. गाडी नावाने करून घ्यायचं, कस्टमर कडे राहील हे. ओके. जबाबदारी. ओनर गाडीचा फर्स्ट ओनर गाडी आहे. ओके. 3 लाख सांगतो आपण, त्याच्यामध्ये पण मान सन्मान करून. ओके. ही मग कॅश मध्ये डील करावं लागेल? नाही, लोन होईल, पण कसं असतं परमिटच्या गाडीला आता शक्यता लोन खूप कमी असतं, कारण सेकंड हँड गाडी आहे ना ही. तरी पण आपण प्रयत्न करू, कस्टमरला लोन करून देऊ. चालेल. इंटेरियर कसं आहे गाडीचं? इंटेरियर बघू शकता, कुशन कव्हर आहेत व्यवस्थित, पॉवर विंडो, पॉवर स्टेअरिंग आहे. ओके. चालेल. परमिट मध्ये तुम्हाला एक गाडी आहे इथं वॅगनर, ही भेटेल आपल्याला 3 लाख. 3 लाख त्याच्यामध्ये कमी करून देऊ. ही तर तुम्हाला दिलेली आहे, ह्याची डील सांगितलेली आहे. स्कॉर्पिओ आहे आपल्याकडे. मॅडम स्कॉर्पिओ M2 इंजिन मध्ये आहे की? M2 आहे. ओके. तर ह्याची काय डील? 2012 ची आहे, सेकंड ओनर आहे, M2 डिझेल.
ओके, मग काय डील राहणार आहे असे? ह्याची आपण 5,20,000 सांगतोय प्राइस. हम्म. त्याच्यामध्ये निगोशिएबल करून देऊ. लोन वगैरे फॅसिलिटी आहे आपल्याकडे अवेलेबल. ओके, काय डाऊन पेमेंट किती करावं लागेल मग याच्यावर? ह्या गाडीवर साधारण 2.5-3 लाखापर्यंत लोन होईल. हम्म. बाकीचं ते डाऊन पेमेंट करते. इंटेरियर वगैरे कसं आहे गाडीचं? इंटेरियर बघू शकता, व्यवस्थित आहे. काही तुम्हाला असं त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाहीये. ओके, चालली टायर- किती आहे गाडी? हं? चालली किती आहे गाडी? गाडी 1,13,000 चाललेली आहे. ओनर? ओनर सेकंड ओनर मध्ये तुम्हाला ही स्कॉर्पिओ भेटते M2 इंजिन मध्ये. गाडीचा नंबर MH14 पासिंग आहे. गाडी चालली आहे 1,13,000. 13,000. तर बघू शकता प्राइसिंग आपलं फुल अँड फायनल सांगून द्या ह्या गाडीची काय असणार आहे. या गाडीची फायनल प्राइस 4,80,000. 4,80,000. लोन पण अवेलेबल आहे ह्या गाडीवरती. लोन पण होऊन जाईल. डाऊन पेमेंट काय असेल ते तुम्हाला सिव्हिल प्रमाणे भरावं लागेल. तर अजून मॅडम काय गाड्या आहेत आपल्याकडे? हो आहे ना, एक होंडा सिटी आपल्याकडं. ओके, काय प्राइसिंग राहणार आहे त्याची आणि कशी डील राहणार आहे आपली? त्याची प्राइस 9 लाख सांगतो आपण, नेगोशिएबल करून देऊ. ओके. 2019चं मॉडेल आहे. हम्म. फर्स्ट ओनर गाडी आहे. टॉप व्हेरियंट आहे. ओके. आणि प्लस म्हणजे विथ सनरूफ आहे. ओके. डिझेल मध्ये गाडी येणार आहे ही. हम्म. ह्याच्यामध्ये आपण 9 लाख सांगतो, कमी करून देऊ. किती चाललेली आहे गाडी? ही 95,000 चाललेली. ओके, फर्स्ट ओनर मध्ये सनरूफ First मध्ये होंडा सिटी भेटणार आहे. ह्याच्यामध्ये बघा ना मॅम, 2019 ची गाडी 7.5 पर्यंत लोन होईल. हा. 7-7.5 पर्यंत. बाकीचं आपल्याला थोडंफार डाऊन पेमेंट करायला लागेल, जशी डील होती त्याप्रमाणे. डिझेल गाडी आहे. लोन अवेलेबल आहे. फर्स्ट ओनर मध्ये विथ सनरूफ मध्ये आहे. इंटेरियर वगैरे तुम्हाला एकदम छान कंडिशन मध्ये भेटणार आहे. तर या, कारण की तुमच्यासाठी असा भन्नाट असा तुम्हाला चांगल्या बजेटमध्ये ऑफर दिल्या जातील. व्हिडिओचा रेफरन्स द्या, मग तुम्हाला गाड्यांच्या डील थोडा कमी करून दिल्या जातील ऑन टेबल. तर या आणि अशा चांगल्या गाड्यांच्या डील करा. वॅगनर आहेत, अल्टो आहे, स्विफ्ट आहे, डिझायर आहे, स्कॉर्पिओ आहे, होंडा सिटी आहे. दाखवल्याप्रमाणे भरपूर चांगल्या गाड्या तुम्हाला भेटणार आहेत. आणि अशीच भेटेन मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ सोबत मित्रांनो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.